नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे. आज आपण बोलणार आहोत आपल्या घराच्या विषयी. आपण घरात राहून कसं पॉझिटिव्ह राहू शकतो तर आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. आपण सगळ्याच जणी घरात खूप कामं करतो, पण कधी कधी मन थकतं, एनर्जी डाऊन होते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सिंपल रूटीन, ज्यामुळे तुमचं घर आणि तुमचं मन हे दोन्ही पॉझिटिव्ह होतील. तर घर म्हणजे काय? तर सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, घर म्हणजे हे फक्त चार भिंतीच नाही आहेत. ते म्हणजे आपल्या एक घराचं आपण दिलेलं एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा ते एक व्हायब्रेशन आहे. कारण आपण जसं घरात राहू, जसं बोलू, तसं आपल्या घराला एक पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही जर घरामध्ये निगेटिव्ह राहसाल तर आपल्या घराला एक निगेटिव्ह एनर्जी येते. तुम्ही जर घरामध्ये सकारात्मक राहसाल, पॉझिटिव्ह राहसाल तर आपलं घर हे खिलतं, आनंदानं भरून येतं. तसं आपलं हे घर असतं. घर म्हणजे एनर्जी आहे, ते एक व्हायब्रेशन आहे. घर म्हणजे आपली स्पेस आहे. जर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह बोलणं, राग, तक्रारी जास्तीत जास्त असतील किंवा भांडणं तणणं असतील ना, तर ती एनर्जी घरामध्ये साठवून राहते. तर त्याच्यामुळे आपल्या घराचं जे व्हायब्रेशन आहे ना, ते निगेटिव्ह राहते. तर आपल्याला आपल्या घराचं चांगलं व्हायब्रेशन आणि चांगली एनर्जी, चांगले व्हाईब्स मिळण्यासाठी आपण काय करायला पाहिजेत? घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण पाण्यामध्ये कापूर किंवा मीठ टाकून चांगलं स्वच्छ घर पुसून घ्यायचे. कापूर, धूप हे पण लावायला पाहिजे. हे बघा मंडळी, आपण जेव्हा सकाळी उठतो ना, तर लगेच हातामध्ये मोबाईल न घेता पहिले जे आपल्या घरातले कामं असतील ना, पहिले ते घरातले सगळे कामं करून घ्यायचे आहेत. आपले सकाळचं जे रुटीन आहे ना, ते एकदम फ्रेश होऊन पॉझिटिव्ह रीतीने आपण जर घरातले कामं जर केले ना, तर आपल्या घरामध्ये एक वेगळीच एनर्जी येते. का आपण नेहमी म्हणायचं असं की आजचा दिवस हा माझ्यासाठी लकी आहे, माझं घर हे आनंदाने भरलेलं आहे, मी शांत आहे. हे आपण जर पॉझिटिव्ह अफर्मेशन जर आपल्या घराला दिले ना, तर आपलं घर, आपल्या भावना ह्या म्हणजे एकदम आनंदाने ते स्वीकारत असतं. म्हणजे तुम्हाला सांगते मंडळी, तुम्ही म्हणसाल की आपण घराला भावना असतात का? आता घराला भावना म्हणजे आपण चांगल्या भावनेनं आपल्या घराला जर ती एनर्जी दिली ना, तर ती एनर्जी त्या घराला लागते. कारण चारी भिंता आपण जे बोलू ते आपलं घर आपलं तथास्तु म्हणत असते. तुम्ही जर सकारात्मक बोलसाल तर आपलं तथास्तु म्हणते. तुम्ही जर नकारात्मक बोलसाल तरी पण ते तथास्तु म्हणत असते. कारण आपल्या बोलण्यामध्ये एक व्हायब्रेशन आहे, शब्दामध्ये एक व्हायब्रेशन आहे. तुम्ही जे बोलसाल ते एनर्जी आहे. तुम्ही जे बोलसाल ते तुम्हाला परत वापस भेटते. तर म्हणून सांगते की जेवढं आपण आपल्या घरात पॉझिटिव्ह रीतीने जेवढं राहसाल, जेवढं आपण चांगलं बोलू, छान बोलू, आनंदात राहू, तर आपलं घर पण खिलतं, बहरतं. घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजेत? तर घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण सकाळी उठून आपलं घरदार एकदम स्वच्छ नीटनेटकं ठेवून बाहेर एकदम सुंदर पाणी शिंपडायचं आणि आपल्या झाडाला पाणी टाकायचं आणि एकदम घरातलं जे वातावरण सुशोभित करून आंघोळ झाल्यानंतर देवपूजा जे आपले रुटीन असेल ते करायचं. खूप दीप आणि छान छान घरामध्ये गाणे किंवा मंत्र, भजन, कीर्तन जे तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकता. कारण असं आपण जर केलं ना, घराची जी निगेटिव्हिटी असते ना ती बाहेर पडती, बाहेर लगेच जाते ती निघून छानी. तर असं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते, आपण क्लिनिंग करताना मॅनिफेस्टेशनचा वापर कसा करू शकतो घर स्वच्छ करताना, ते मी तुम्हाला सांगते. घर साफ करणं म्हणजे काही फक्त काम नाही, ते एक आपलं एक मॅनिफेस्टेशन रिच्युअल आहे. झाडू मारताना म्हणा, माझ्या आयुष्यातील निगेटिव्हिटी ही निघून जात आहे. पोछा मारताना म्हणा, माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे, एक सुंदरसं वातावरण तयार होत आहे. आणि किचन साफ करताना म्हणा, माझ्या घरात खूप खूप समृद्धी आहे, माझ्या घरामध्ये अन्नधान्यांची खूप समृद्धी आहे. विश्वास करा मंडळी, तुम्ही जर हे पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या घरात जर नेहमी नेहमी म्हणसाल ना, तर आपल्या घरामध्ये एक सुंदरसं वातावरण तयार होतं, एक सुंदरशी एनर्जी तयार होते. म्हणून सांगते, आपण जेवढं घरामध्ये छान बोलू, चांगलं बोलू ना, तर ती एनर्जी आपली साठवून ठेवते. ती पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. म्हणून नकारात्मक शब्द घरामध्ये बोलायचेच नाही. घर तथास्तु म्हणत असतं. आपल्या मनात जर कधी कधी जर निगेटिव्ह थॉट जर आले ना, येत असतात, असं नाही म्हणत मी किती येणारच नाही म्हणून, होत असते. आपलं मन बी कधी कधी एक निगेटिव्ह थॉट आपल्या पण मनात येत असतात. तर मग काय करायचं माहिती आहे का? त्यावेळेस आपण थांबायचं आणि स्वतःला म्हणायचं की मी कोणती एनर्जी घ्यायला लागलेली आहे, नाही बस मला ही निगेटिव्हिटी घ्यायचीच नाही आहे. जर निगेटिव्हिटी आलीच, लगेच त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं असते. उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला,
आता मी म्हणसान की आता मी खूप थकले, माझं ना खूप जिवार यायला लागलं हे कामं करणं, तेव्हाच म्हणायचं नाही, मी स्ट्रॉंग आहे आणि मी माझं घर हे स्वच्छ करण्यास सक्षम आहे. मी नाही करणार तर कोण करणार? हे मलाच माझं घर स्वच्छ करण्यामध्ये प्रवृत्त करते. कोण? आपली पॉझिटिव्ह एनर्जी. तर तुम्ही म्हणसान की कधी कधी आपल्या मनामध्ये येते असं की मला कोणी समजून घेत नाही, असं तसं. पण एक गोष्ट आपण नेहमी निसर्गाला सांगायची, ती म्हणजे काय की म्हणजे आम्हाला कोणी समजून घेत नाही किंवा माझ्या भावनांना कदरच नाही आहे. तर आपण एक गोष्ट नेहमी आपल्या मनाला निसर्गाला सांगायची, ती म्हणजे काय की जरी मला युनिवर्स कोणी समजून घेत नाही, पण तुम्ही मला समजून घेसाल आणि तुम्ही मला जे हवं आहे ते माझ्या लाईफमध्ये येऊ देसाल. आपण असं जर युनिवर्सला किंवा निसर्गाला सांगितलं ना, तर आपल्या इच्छा हे लगेच युनिवर्सपर्यंत पोहोचत असतात. फक्त ते आपण एक भावना म्हणजे असते ना, इमोशन असतात ना, त्यासोबत आपण जर ते जोडले ना, तर आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण मिळू शकतो. कारण कसं असते माहीत आहे का, आपण निसर्गाला ज्या पण गोष्टी मनाभावापासून जेव्हा सांगतो ना, तर ते निसर्ग त्या गोष्टीला फील करत असतं, आपले व्हायब्रेशन फील करत असतं. मंडळी, जेव्हा मला लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनच्या विषयी ह्या गोष्टी सगळ्या माहिती पडल्या ना, तेव्हापासून मी माझं जर्नल लिहिते. मला ज्या हव्या आहेत त्या गोष्टी मी जर्नलमध्ये लिहून घेते आणि त्याच्यावर मी एक म्हणजे विज्युअलायझेशन करते, म्हणजे कल्पना करते. आणि कल्पना केल्यानंतर पण त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न पण करावा लागतो सगळ्या गोष्टीसाठी. तेव्हा आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टी येत असतात. कारण क्लिअरिटी असणं हे खूप महत्त्वाचं असतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, वॉटर टेक्निक, हे ज्या काही टेक्निका असतात ना, आता याच्यामध्ये खूप सारं काही आलेलं आहे. म्हणजे ह्या टेक्निक याच्यासाठी आपण हे टाकण्यात आलेलं आहे की आपल्या माइंडला ती सवय होण्यासाठी आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी ह्या टेक्निकांचा आपण वापर करत असतो. कारण एखादी गोष्ट आपण जर वारंवार म्हणू ना, तर ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेली ना, तर त्या गोष्टी आपल्या अस्तित्वात यायला उशीर लागत नाही. त्यात जर क्लिअरिटी असती ना, तर त्या लगेच आपल्यापर्यंत येत असतात. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, घर म्हणजे फक्त की आपल्या भिंती नाही आहेत. घर म्हणजे एक एनर्जी आहे. घर म्हणजे एक व्हायब्रेशन आहे. घर म्हणजे आपली एक सेफ स्पेस आहे. घर स्वच्छ करताना असा आपण संकल्प करायचा असतो की मी जसं हे माझं घर स्वच्छ करत आहे ना, तसं माझं आयुष्य बी खूप सुंदर आणि स्वच्छ बनत आहे. आणि मंडळी, आपण जेव्हा आपल्या घरातली जेव्हा कामं करत असतो ना, तर आपल्याला जे गाणे आवडतात आपण ते गाणे तर ऐकतोच, पण आपण ना एक ग्रॅटिट्यूड क्लिनिंग जी असते ना, ती पण जर केली ना आपल्या लाईफमध्ये, तर आपलं आयुष्य अजून सुंदर बनू शकतं. आता तुम्ही म्हणसान की ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, तर ते म्हणजे एक कृतज्ञता. तुमच्याकडे जे आहे ना त्याच्याविषयी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त जर करसाल ना, तर युनिवर्स आपल्याला हे भरभरून देतं. ते कसं? आपल्याकडे जे आहे, वस्तू आहे, घर आहे, ज्या गोष्टी आहेत, आपण त्याच्याविषयी युनिवर्सला थँक्यू बोलायचं, या निसर्गाला धन्यवाद बोलायचं असतं. पण फक्त धन्यवाद बोलणं म्हणजे कसं, तर त्या बोलण्यामध्ये एक एनर्जी पाहिजेत, एक भावना पाहिजेत, एक व्हायब्रेशन पाहिजेत. तेव्हाच ती एनर्जी निसर्गापर्यंत पोहोचू शकते. बरं, असो, आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे काय, तुम्हाला हे सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी. आणि जे आपल्याकडे जे आहे आपण त्याच्याविषयी जर ग्रॅटिट्यूड राहिलो ना, तर युनिवर्स आपल्याला पुन्हा भरभरून देत असतं. ते कसं, तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे. बाय.